नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली ही फायनली सोहम आणि ताराचं लग्न लावून देते आणि मदतीसाठी आलेली असते ती फौज म्हणजे जगन्नाथ आणि देवा यांची। देवाही स्वतः या लग्नासाठी आलेला असतो आणि खूप जबरदस्त अशा पद्धतीने लग्न होतं। आणि इकडे मेहेंदळेंच्या घरी मात्र वेगळाच गोंधळ आहे, कारण जी तोंडावर पडलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्या अशी तोंडावर पडलेली आहे ना, विचारच करू शकत नाहीये। हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा व्हिडिओ हा आमच्यासाठी तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। इकडे अस्मी आणि ऐश्वर्या जी आहे ते आता यांना सगळ्यांना घेऊन आउट हाऊस कडे आलेले आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आउट हाऊस मध्ये त्यांना आम्ही तिघांना लॉक केलेलं आहे आणि मग पुढे आलेली आहे असं म्हणत त्यांना घेऊन ते आउट हाऊस कडे आलेले असतात। तेव्हा मात्र तिथं पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा आउट हाऊस मध्ये अस्मी जाऊन येते, पण आउट हाऊस मध्ये कुणीच नसतं। त्यांना कुठं माहिती आहे की यामध्ये काय होणार आहे आणि त्यांची कशी वाट लागणार असते, कारण काहीही झालं तरी ह्या आउट हाऊस मध्ये कोणीही नाही। ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र ऐश्वर्याची पण वाट लागलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने सक्सेस झालेलं असतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आउट हाऊस मध्ये जेव्हा हे तिघ जण असतात यांना तिघांनाही कोंडून ती गेलेली असते तेव्हा एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की आउट हाऊस मध्ये सावली येते आणि या तिघांकडे येते आणि त्यांना म्हणू लागते चला आता एकच पर्याय आहे, आता थांबायचं नाही, आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि लग्न। तेव्हा ताराला थोडं टेन्शन येतं। सावली तिला सोहम म्हणू लागतो की हे बघ तारा, तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि विश्वास आहे ना? तेव्हा ती सांगते की हो, माझा पूर्ण विश्वास आहे। हे सांगितल्यानंतर मात्र इकडे आता पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता त्यांना तिघांना घेऊन सावली निघालेली असते। ऐश्वर्या येते, सगळीकडे शोधाशोध करते पण तिला कुठेच काहीच सापडत नाही, कारण ह्यांना सगळ्यांना घेऊन सावली कधीचीच निघून गेलेली असते, यांना त्याची कल्पना पण नसते। त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिलोत्तमा आहे ती आता डोक्याला हात लावून बसते। सगळेजण शोधाशोध करत असतात। ऐश्वर्याने पोलिसांना कॉल केलेला असतो आणि ती पोलिसांना सांगत असते, त्या पद्धतीने तिने इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि पोलिसांची मदत घेतलेली असते। तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की पोलिसांना कशाला इन्व्हॉल्व केलेलं आहे? तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, बरं होईल, आणि तिने सगळे रस्ते ब्लॉक करायला सांगितलेले असतात पोलिसांना, तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही असं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यासाठीच हे सगळं केलेलं असतं। तेव्हा राजकुमार म्हणत असतो की ते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि ते कसे बाहेर पडलेले आहेत, नक्की काय झालेलं आहे या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेतच, नक्की काय होणार आहे ते आपल्याला चांगलंच लक्षात आलेलं आहे। आणि त्यांना एकच व्यक्ती मदत करू शकते ती म्हणजे जगन्नाथ, आणि जगन्नाथची मदत घ्यायला ती आहे ना, ती सावली ती मदत घेणार त्याची, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं। कारण आईनं हळदीच्या कार्यक्रमातून त्या ताराला गायब केलेलं आहे, ते म्हणजे कोण करू शकतो? तर एवढं मोठं काम आपला सोहम करू शकत नाहीये, त्याला जगन्नाथची मदत आहे आणि म्हणूनच ते हे काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे। इकडे तिलोत्तमाने तर डोक्याला हात लावलेला असतो, कारण सगळ्यांना फोन लावले जात असतात पण या तिघांचेही फोन बंद असतात। नक्की काय झालेलं आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। सगळेजण विचार करू लागलेले असतात। त्यातच इकडे आता मंदिरात हे पोचलेले असतात। बबलूने ड्रेस आणलेला असतो आणि तो ड्रेस आणि साडी हे सगळं तो देत असतो आणि म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का भावा, तुझ्या लग्नात खूप नाचायचं होतं, मजा करायची होती, पण आता ठीक आहे, हे कपडे जर तू घातले नाहीत तर ते असं वाटेल की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, असं वाटेल ते म्हणजे तुझं लग्न अशा पद्धतीनं होत आहे। त्यामुळं तेव्हा मग भटजी कोण आहे, लग्न कोण लावणार? तेव्हा ते म्हणत असतात की हो आहेत ना भटजी, आणि असं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जगन्नाथ तिथं आलेला असतो आणि जगन्नाथ म्हणत असतो की मी लावणार आहे लग्न। मग बबलू सांगत असतो की हो, मी बोलवून घेतलेलं आहे। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जगन्नाथ म्हणत असतो कसं माहिती आहे का, मी मेहेंदळेंचा जो आहे ना तो परमनंट आहे भटजी, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, मी कायमस्वरूपी असणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि सावली मात्र त्या विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत।
कारण हे सगळं भीतीदायक असतं, पण आज तिने सोहमला दिलेला शब्द तिला पाळायचा असतो आणि त्यासाठी तिने ह्या सगळ्या गोष्टी करत असते. जगन्नाथ म्हणत असतो, राजकुमारचं, नीलचं, सारंगचं सगळ्यांचं लग्न मी लावलेलं आहे आणि मेहंदळ्यांच्या घरच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी असत असतो, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. इकडे आता नील इकडेच सांगत असतो सारंगला की अरे तुझा तो मित्र आहे ना, त्याला एकदा कॉल करून बघ बरं, त्याने कॉल उचलला तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. त्याला बघ मदत करून मागून तो देतोय का मदत, कारण त्याला जर आपण विचारलं तर तो करेल मदत, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. मग सारंग देवाला फोन करतो. देवाला फोन लावलेला असतो. देवा फोन उचलतो आणि देवाला सारंग म्हणत असतो की एक काम होतं रे, एक मुलगा आणि मुलगी लग्न करतायत, त्यांचं लग्न थांबवते ते का बघायचं आहे. इकडं देवा तर त्याच लग्नाच्या ठिकाणी असतो जे लग्न थांबवण्याबद्दल सारंग त्याला बोलत असतो. देवा बाजूला आलेला असतो आणि बोलत असतो, कारण इकडे जगन्नाथने ठरवलेलं असतं की तुमची वरात घरापर्यंत घेऊन जायची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळेच हे बोलणं चाललेलं असतं. तो म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, थोडा अवघड आहे, कारण दोन प्रेम करणाऱ्या जीवांना मी वेगळं करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव, असं तो सारंगला सांगत असतो. कारण ते कसं आहे माहिती आहे का, सगळं जग प्रेमाच्या विरोधात आहे, तर मी नाही जाऊ शकत, मला त्यांना मदत करायला हवी, असं सांगून तो नकार देतो. आणि फायनली इकडे विधीच्या तिथे येऊन थांबतो आणि आता लग्नाला सुरुवात झालेली असते. भटजी म्हणजे जगन्नाथजी सगळे विधिव्रत पद्धतीने लग्न लावत असतात आणि इकडे ताराच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जातं. सोहम आणि तारा दोघंही जाम खुश असतात. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो, दोघंही खुश असतात आणि फायनली लग्नाची जोरदार अशी तयारी झालेली आहे आणि लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. सावली तिथे येते आणि नवरा नवरीची गाठ बांधते, उखाणा घेते, खूप छान अशा पद्धतीनं सुरुवात असते. आणि आता पोरांनो उठा, सप्तपदी आहेत असं म्हणत सप्तपदी चालण्यासाठी आता दोघांना उठवलं जातं आणि मग सप्तपदींना सुरुवात होते. दोघंही सप्तपदी घेतात, एकमेकांना 7 वचनं देतात आणि फायनली त्यांचं लग्न लागतं. अशा पद्धतीने सोहम आणि ताराचं लग्न देवा, जगन्नाथ, सावली, बबलू यांनी लावलेलं आहे आणि एक पुण्याचं काम केलेलं असतं. दोघंजण एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि फायनली सोहम तारा यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. ताराच्या घरून भैरवी तिची आई ती लग्नाला नाहीये, तर सोहमच्या घरूनही बाकी कोणी नाहीये, त्यामुळं दोघांनाही काळजी वाटत असते आणि त्यासोबतच आता मोठ्यांचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दोघंही घेत असतात. सोहम ताराला मिठी मारतो आणि त्यानंतर मग जगन्नाथच्या दोघंही पाया पडतात, जगन्नाथचे आशीर्वाद घेतात, मग देवाकडे जातात, देवाचे आशीर्वाद घेतात, सावलीकडे येतात आणि सावलीकडे आल्यानंतर सोहम ताराला म्हणत असतो की सावली वहिनी आहे माझी, आणि त्याचबरोबर वहिनी ही आईसारखी असते आणि त्यासोबतच हे जे काम आहे ते तिच्यामुळे झालेलं आहे, हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. दोघंही सावलीला नमस्कार करायला लागलेले असतात, पण सावली मात्र पाया पडून घेत नाही, तर दोघांना जवळ घेते, दोघांना आशीर्वाद देते. बबलू म्हणतो मला मात्र तुम्ही दोघांनी नमस्कार करायचा आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. सावली म्हणते की सोहम भाऊजी मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. देवा म्हणतो की चला तुमच्या राहण्याची मी सोय करतो, थोडे दिवस गेले की मग सगळं बघूया कसं होतंय ते. सावली म्हणते की नाही, लग्न झालेलं आहे आणि घरी जायचं, आता जे होईल ते फेस करायचं आहे. मग जगन्नाथ म्हणतो की चला. देवा, जगन्नाथ सगळेजण निघालेले असतात आणि तेवढ्यातच सावलीचा फोन असतो. सावलीला त्या जोकरचा फोन आलेला असतो आणि तो सावलीला बोलत असतो की आज जर तू महेंद्रांच्या घरात पाऊल टाकलं तर त्या सारंगचा मी जीव घेणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत तो सावलीला धमकावत असतो. तेव्हा मात्र सावली घाबरते, ती म्हणते तुला काय पाहिजे ते सांग. तेव्हा तो सांगतो तुमच्या घराच्या मागे जे आउट हाऊस आहे तिथे मी डिवोर्स पेपर ठेवलेले आहेत, त्या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या आहेत आणि रिकामं व्हायचं आहे, हे सगळं ठरलेलं असतं. सावली तिथे येते आणि म्हणते तुम्ही पुढे व्हा, मी आलेच, असं म्हणत सावली आता तिथून बाजूला जाते. तर बबलू म्हणत असतो की सावली वहिनी तू येणार नाहीस का. तेव्हा सावली म्हणते की तुम्ही पुढे व्हा, असं म्हणत त्यांना पुढे पाठवते. सावली डिवोर्स पेपरवरती सह्या करायला गेलेली असते. सोहमला तिचं जाताना समजून सांगते तिलोत्तम मॅडम काही जरी बोलल्या तरी अजिबात ओरडायचं नाही, चिडायचं नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना आपण त्यांच्यापासून लपून ही गोष्ट केलेली आहे, त्यांना वाईट वाटणं हे साहजिक आहे, असं तिने समजून सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ती कुठं आहे, जिनं तुमचं लग्न लावलेलं आहे, हे सगळं केलेलं आहे, ती कुठं आहे हा प्रश्न उभा राहतो. आणि त्याच वेळी तिलोत्तमाच्या पुढे डिवोर्स पेपर आलेले असतात आणि सारंग सांगतो की तिने डिवोर्स देऊन गेलेली आहे. आणि इकडे जगन्नाथ म्हणतो की या लग्नासाठी माझ्या लेकीने खूप मोठा त्याग केलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सारंगला आणि तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.